नागसेनाला मिलिंद प्रश्न विचारतो आणि नागसेनाला मिलिंद म्हणतो की कोणकोणत्या बुद्ध स्थळांचं भेटी घेतल्यानंतर तुम्हाला पुण्य लाभते. तेव्हा नागसेन त्याला सांगतो की तुंबोनीला गेलं पाहिजे म्हणजे जिथं बुद्धाचा जन्म झालेला आहे. तुम्ही सारनाथला गेलं पाहिजे, पहिलं धम्मचक्र प्रवर्तन दिलेलं आहे. तुम्ही बुद्धगयेला गेलं पाहिजे जिथं म्हणजे तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे बुद्धाला. आणि कुशीनाराला गेलं पाहिजे म्हणजे जिथं बुद्धाचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. आणि अशा इतर बौद्ध स्थळांना भेट दिली पाहिजे जिथून आपल्या हृदयामध्ये श्रद्धा, सद्भावना आणि नम्रता, करुणा जागृत होईल. अशा बुद्ध स्थळांना भेट दिल्या पाहिजे असं नागसेन कोणाला सांगतो? मिलिंदाला सांगतो. मग ह्या गोष्टीवरून एक अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवन जगत असताना आपलं जीवन प्रचंड धगधगीचं, प्रचंड परेशानीचं, प्रचंड धावपळीचं, घरच्या कामाचं, या उठा सकाळी उठा कामाला जा, डबल येऊन घरी झोपा व घरामध्ये टीव्ही बघत बसा, सुनेसोबत भांडण करा, सासूसोबत भांडण करा, म्हणजे या व्यापामध्येच आपलं जीवन व्यतीत न होता आपण विविध अशा बुद्ध स्थळांना भेटी देऊन त्या भेटीमधून जसं नागसेनानं सांगलं पुण्य लागते तसे वेगवेगळे पुण्य संपादन करण्याचं हे आपलं एक छोटूसं असं एक काम होतं.